नमस्कार भाऊ, नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. राजू अप्पा साने. राजू आप्पा सहाने, बरगाव, शिरगाव मंडप. सिरसगाव मंडप, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 70 28 31 13 27. 70 28 31 13 27. 31 13 27. बरं बरं. कुठलं वाण लावलं तुम्ही मक्याचे? ही भारती नाही आहे. भारती 99. बरं, काय वाटलं तुम्हाला या वाणामध्ये? भारी वाटले राव. भारी वाटलं का? हो. बरं, कसं काय मक्का उगवण क्षमता वगैरे कसं काय मक्काची? शक्तीला बी चांगली, याला बी चांगली. अच्छा अच्छा. हे दोन दोन कणस अशी किती प्रमाणात आहे या मक्कामध्ये? पूर्णच याला येणार आहे. पूर्ण त्याला आहे का? हो. बरं बरं बरं. बाकी कसं वाटलं तुम्हाला मक्कामध्ये? लायनिंग वगैरे किती मक्काच्या? 18 ते 20 आहे. 18 ते 20 लायनिंग आहे. बरं, आता तुम्ही पाहू शकता की हे जे मक्का आहे ही बिलकुल याचे जे कणस आहे ना बिलकुल वाळून गेले बरं का. हे पहा, बिलकुल एवढं कणस सोला आहे का, बिलकुल कणस याचे वाळून गेले आणि मक्का चारा हिरवागार आहे. हां, तुम्हाला सांगतो की त्याची कुट्टी करायला एक नंबर चारा आहे. तर आता शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता की बिलकुल बुडापासून तर टोकापर्यंत या मक्काचे कणस भरलेले भारती 99चे. आणि तुम्ही बघू शकता की तिचे कणस बिलकुल वाळलेले आहे. तर बाहेरच नाही, आतमध्ये सुद्धा डबल कणस या मक्काला आहेत आणि बिलकुल टोकापर्यंत दाणे या मक्काचे भरलेले आहेत. तरी माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त भारती 99 या वाणाची लागवड करून आपले उत्पादन वाढवावे. तर तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगाल? मक्का लागवड करायला पाहिजे भारती 99 का कसं काय? लागवड करायला पाहिजे. वाण चांगले भारी भारी. आतापर्यंत नाही असं वाण बघितलं मी. असं आहे का? एकदम भारी वाण आहे. एकदम भारी वाण आहे. हो. बरं, आळ्याचा प्रादुर्भाव वगैरे कसा होता याच्यावर? ज्यादा एवढं काही नाही विशेष. अच्छा, जादा विशेष काही नाही बघ. वाटलं नाही, झालं नाही म्हणा. अच्छा अच्छा. चालेल, धन्यवाद भाऊ. चालेल.